हॅलो गाईस, तर आमचे बघा गार्डनमध्ये मस्तपैकी असं सब्जेचं झाड बघितलेलं आहे का तुम्ही? मस्तपैकी असे छान उगवलेलं आहे सब्जेचं झाड आपल्या कुंडीमध्ये बघा. मस्त असं पांगलेलं आहे आणि फोटो आपण खूप छान झालेला आहे, बघू शकता. छान छान आमच्या गार्डनमध्ये म्हणजे गॅलरीमध्ये असं झाड आलेलं आहे, बघू शकता. त्याच्या वागेरा बसलेला आहे बघा. इतका छान वास येतो त्याचा, खूप छान असा भारी वास येतो आहे सब्जेचा छान असा. आणि ते बेसन बनवतो त्याच्यामध्ये सुद्धा टाकू शकता, जेणेकरून इतकी छान टेस्टी भाजी लागते आहे याची. मस्तपैकी खायला बी छान लागते आहे. आणि वेलसुद्धा आहे मोठा, बघू शकता. हा खूप सारा उंच वेल आहे गॅलरीतला. त्याला खूप सारे देठ आलेले आहेत, फांद्या फुटलेल्या आहेत, बघू शकता. इतका सुंदर दारापुढेचे गॅलरीतला पूर्ण उंच वाढलेला आहे. कुंडीमध्ये खूप मोठे ही आहे. हळद सुद्धा उगलेली आहे बघा, मस्तपैकी अशी हळद. आणि आहे वाल. हा खूप सारे. हे आहे मोगऱ्याचे झाड, त्याला खूप बारीक बारीक छोटे छोटे कळ्या आलेले आहेत. आणि इथे सुद्धा 4 कळ्या आलेल्या आहेत मस्त. हे डबल मोगऱ्याचं झाड आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. मस्तपैकी हे सब्जेचं झाड आहे. खूप सारे दाट फुलं आलेले आहेत बघा. मोगऱ्याचं कळ्या किती छान आलेले आहेत, लागलेले आहेत कळ्या. इतकं झाड छोटं होतं की कधी बसतं. आता थोडंसं उंच वाढलेलं आहे, अजून पावसाळ्यामध्ये खूपच उंच वाढणार आहे. बघू शकता मस्तपैकी. इथे सुद्धा कळ्या आलेले आहेत. हे आहे हळदीचं झाड. इथं बारीक बारीक कुंड्या न्यायच्या आहेत. हे सब्जाचं झाड, मस्त फोटो आलेला आहे. हे कसलं आहे ग दीदी? हा जायचं जा. खूप सारं मस्त सब्जाचं झाड आलेलं आहे. तर बघू शकता छान अशा कळ्या आलेल्या आहेत. हे बघा मोगऱ्याला सुद्धा मस्तपैकी असे छान असे मोठमोठ्या कळ्या आलेल्या आहेत. आणि ते फुलं उमलल्या मोठी डबलल्याचे फुल उमलल्या, डबल फुल उमलत आहे. छोटं नाही, याचे डबल पाकळ्यांचं फुल आहे मोगऱ्याचं. मस्तपैकी अशा कळ्या, छोट्या छोट्या कळ्या लागलेल्या आहेत. एवढे शेवटपर्यंत बघायला विसरू नका.